आणखी एक मोठी बातमी आहे। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीबाबत चर्चा होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री कॅबिनेट समोर माहिती देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। किती नुकसान झालं, किती मदत देण्याची गरज आहे या संदर्भात पालकमंत्री माहिती देणार आहे। केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा सुद्धा होणार आहे। तर अतिवृष्टी संदर्भातल्या नुकसान भरपाईबाबत आज चर्चा होऊ शकते। अधिकची अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊयात। सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पुरामुळे मोठं नुकसान झालं। आजच्या कॅबिनेट बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात चर्चा होईल। प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री कॅबिनेट समोर माहिती देणार अशी माहिती सूत्रांनी दिली। जिल्ह्यात किती नुकसान झालं, किती मदत देण्याची गरज आहे या संदर्भात देखील पालकमंत्री माहिती देणार आहेत। मदतीबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवण्याबाबत आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे। राज्याला केंद्राकडून वाढीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकताच दिल्लीचा दौरा केला। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, आपण पाहतोय खरं तर नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आज कॅबिनेटमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा असेल। कोणकोणत्या मुद्द्यांवर आज कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे, सविस्तर माहिती। बरोबर आहे। आजची कॅबिनेट बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे। स्वतः प्रताप सरनाईक सर आपल्यासोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यांचा दौरा जो आहे तो पालकमंत्र्यांनी केला आहे, तुम्ही सुद्धा धाराशिवमध्ये गेलेला होतात, दौरा केला आहे, किती नुकसान भरपाई आज सगळे मुद्दे तुम्ही मांडणार आहात का? नाही बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातले पालकमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री हे आपले विषय घेऊनच सभागृहामध्ये उपस्थित असतात आणि आजही कॅबिनेट आहे। कॅबिनेटमध्ये आमच्या भावना आणि आमच्या जिल्ह्यातील परिस्थिती जी आहे ती आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडू। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, पूर्ण ह्या पूरस्थितीवर आणि अतिवृष्टीवर राज्य सरकारचं लक्ष आहे। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून शासनाची जेव्हा मदत मिळेल तेव्हा मदत, पण वैयक्तिक पातळीवर सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब मदत प्रत्येक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत, किंबहुना आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचत आहेत। आज बैठकीमध्ये आम्ही त्या बाबतीत आमची भावना माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगू, पण निश्चितपणे महायुतीचं सरकार हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। तरी 50,000 मदत द्या अशी वारंवार मागणी होताना पाहायला मिळते। विरोधक सुद्धा तो मुद्दा लावून धरतायत। आजच्या बैठकीत काही चर्चा केली जाणार आहे का? नाही, चर्चा तर प्रत्येक बैठकीमध्ये आता होतच असते आणि अतिवृष्टीच्या काय परिस्थिती आहे ही आम्हाला ह्या बैठकीमध्ये आम्हाला माहिती त्या संदर्भात देतच राहतात। परंतु शेवटी केंद्र सरकार काय मदत करणार आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किती मदत होणार आहे या संदर्भात सुद्धा चर्चा होईल आणि लवकरच त्या बाबतीत अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। केंद्राला जो प्रस्ताव पाठवायचा आहे त्याबाबत काही चर्चा आजच्या बैठकीत, कारण तो प्रस्ताव सुद्धा महत्त्वाचा असणार आहे। केंद्राने सुद्धा मदतीसाठी हात पुढे केला। बरोबर आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची भेट मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। अमित भाई शहा हे मुंबईत आलेले असताना एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना निवेदन सुद्धा मदतीचं दिलेलं आहे। त्यामुळे पूर्ण देशाचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याकारणानं मला असं वाटतं की ह्या बाबतीतला सकारात्मक आणि चांगला निर्णय हे माननीय मुख्यमंत्री घेतील। एक शेवटचा प्रश्न